नमस्कार, मी लाघवी ओम सावंत बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते आणि आता बातम्या पाहणार आहोत सुपरफास्ट। जैश-ए मोहम्मदचा म्होरक्या आणि कुख्यात दहशतवादी मसूद अझहरचा मृत्यू झाल्याची माहिती गुप्तचर विभागातील उच्चस्तरीय सूत्रांनी दिली आहे। मात्र या वृत्ताला पाकिस्तानकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही। गेल्या काही महिन्यांपासून तो आजारी असल्याचं सुद्धा वृत्त आहे। यकृताच्या कर्करोगाने इस्लामाबादमध्ये मसूद अझहरचा मृत्यू झाल्याचं म्हटलं जात आहे, पण त्याच्या मृत्यूची अधिकृत घोषणा अद्यापही पाकने केलेली नाही। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय सुरक्षा परिषदेची बैठक पार पडली। या बैठकीत दहशतवाद विरोधी लढाई संदर्भात महत्त्वाची चर्चा झाली आहे। या बैठकीला संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन, अर्थमंत्री अरुण जेटली, परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज, गृहमंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि परराष्ट्र सचिव विजय गोखले उपस्थित होते। संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची भेट घेतली आहे। अभिनंदन यांच्यावर सध्या आर्मी रिसर्च आणि रिफरल या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। पुढचे 10 ते रुग्णालयातच असण्याची शक्यता आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी पाटणाच्या दौऱ्यावर होते आणि यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे। चौकीदार चोर नाही, चौकन्ना है असं म्हणत मोदींनी राहुल गांधींवर जाहीर टीका केली आहे। तर दुसरीकडे भारतीय हवाई दलाने जैश-ए मोहम्मदच्या अड्ड्यांवर केलेल्या हवाई हल्ल्याचे पुरावे विरोधक मागतायत। असं कृत्य करून काँग्रेस आणि त्यांचे मित्र पक्ष सुरक्षा दलाचं खच्चीकरण करतायत असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधल्या पाटणा इथल्या जाहीर सभेत केला आहे। दहशतवाद आणि नक्षलवाद्यांच्या खात्म्याकरता अमेठीमध्ये जगातील अत्याधुनिक AK-203 या रायफलची निर्मिती करण्यात येणार असल्याची घोषणा रविवारी पंतप्रधान मोदींनी केली आहे। अमेठीत या रायफलच्या निर्मिती प्रकल्पाचं तसंच विविध विकास कामांचं उद्घाटन मोदींच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते। पंतप्रधान नरेंद्र मोदींची राहुल गांधी यांच्या बालेकिल्ल्यात जाहीर सभा झालेली आणि यावेळी मी अमेठीचा विकास करण्याकरता इथं आलो आहे असं म्हणत त्यांनी राहुल यांच्यावर टीका केली। दरम्यान यावेळी मोदींनी 538 कोटींच्या योजनांचा शुभारंभ केला। भारतीय वस्तूंवर 25% आयात कर लावण्याचा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलाय। भारत हा सर्वाधिक आयात कर लादणारा देश आहे आणि त्यामुळे याच नियमानुसार अमेरिकेत येणाऱ्या भारतीय वस्तूंवरील तसाच जास्तीचा आयात कर लागू करण्याचा विचार करत आहोत असा इशारा ट्रम्प यांनी दिलाय। देशातील पहिल्या राजधानी एक्सप्रेसला काल 50 वर्ष पूर्ण झाली। 3 मार्च 1969 ला हावडा नवी दिल्ली राजधानी एक्सप्रेस सुरू झाली होती आणि तिचा वेग होता ताशी 120 किलोमीटर। पहिल्या राजधानीला नवी दिल्ली गाठण्यास 17 तास लागले होते। परळ टर्मिनलचं उद्घाटन आणि लोकार्पण रेल्वे मंत्री पियुष गोयल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडले। गेल्या अनेक वर्ष रेल्वे टर्मिनल्स व्हावी अशी प्रवाशांची इच्छा होती। दरम्यान या परळ टर्मिनल्सवरून प्रवाशांना नक्कीच फायदा होऊन दादरच्या गर्दीचा भार सुद्धा हलका होणार असल्याचं म्हटलं गेलंय। परळ टर्मिनलहून कल्याण दिशेकडे जाणारी पहिली लोकल काल सकाळी 8:38 रवाना झाली। आता परळहून रोज 16 अप आणि 16 डाऊन लोकलच्या फेऱ्या असतील। मोनोरेलच्या दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन रेल्वे मंत्री पियुष गोयल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झालं। मुख्यमंत्र्यांनी या मोनोला हिरवा झेंडा दाखवलाय। वडाळा ते संत गाडगे महाराज चौक असा दुसरा टप्पा असणार आहे। दरम्यान या मोनोरेलमुळे पूर्व उपनगर आणि दक्षिण मुंबई हे अंतर मोनोनं जोडलं गेलंय आणि या मोनोची एकूण 17 स्थानकं असून ती 19.54 किलोमीटरचा टप्पा पार करते आणि त्यामुळे ही जगातील सगळ्यात लांब टप्प्याची दुसऱ्या क्रमांकाची मोनो ओळखली जाणार आहे। बातमी कोकणातली आहे। नाणार प्रकल्पाची अधिसूचना रद्द करण्यात आल्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना धन्यवाद दिले आहेत। विकासाच्या आड शिवसेना येणार नाही, मात्र जनतेला जे नको त्याकरता विरोध करतच राहणार असंही उद्धव ठाकरे म्हणतात। गोपीनाथ मुंडेंच्या अर्धाकृती पुतळ्याचं अनावरण नाशिकमध्ये करण्यात आलं आणि या कार्यक्रमाला शरद पवार, पंकजा मुंडे, छगन भुजबळ एकाच व्यासपीठावर दिसले। यावेळी बोलताना पंकजा मुंडे आणि शरद पवार हे राजकारणातील दिलीप कुमार असून ते सर्वोच्च मार्गदर्शक असल्याचं कौतुक केलंय। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे आपल्या 2 दिवसीय जिल्हा दौऱ्याकरता नाशिकमध्ये दाखल झाले।
यावेळी ते भुजबळ परिवाराच्या एमईटी शैक्षणिक संकुलात हेलिकॉप्टरनं दाखल झाले। दरम्यान शहरात गोपीनाथ मुंडेंच्या पुतळ्याचं अनावरण करण्याकरता ते वाहनानं निघाले आणि त्याच वेळी त्यांच्या गाडीचं सारथ्य माजी खासदार समीर भुजबळ यांनी केलं। आघाडीत अहमदनगरच्या जागेवरून तिढा निर्माण झाला आणि ही जागा राष्ट्रवादीचीच असून संभ्रमावस्था निर्माण करू नका असा पुनरुच्चार अजित पवार यांनी केलाय। तसंच बहुजन वंचित आघाडीसोबत चर्चा करू असं सुद्धा म्हटलं गेलंय। प्रकाश आंबेडकरांना 4 जागा देण्याची तयारी सुद्धा त्यांनी यावेळी दर्शवली आहे। दरम्यान नगरच्या जागेवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये आता रस्सीखेच सुरू झाली आहे। सुजय विखेंच्या भाजपा प्रवेशाला विरोध नसल्याचं खुद्द राधाकृष्ण विखे पाटील यांनीच म्हटलंय। सुजय विखेंना राजकीय निर्णय घेण्याचा अधिकार असल्याचं सुद्धा ते म्हणतात। भाजपच्या विजय संकल्प रॅलीचं देशभरात आयोजन काल करण्यात आलं होतं। त्याचाच एक भाग म्हणून मुंबईत सुद्धा रॅली आयोजित करण्यात आली होती। यावेळी हजारो तरुण यात सहभागी झाले होते। यावेळी खुल्या जीपमधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा प्रवास केलाय। जळगावमध्ये विविध ठिकाणी भाजपच्या वतीनं विजय संकल्प रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। मुक्ताईनगर मतदारसंघात काढण्यात आलेल्या मोटरसायकल रॅलीमध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, खासदार रक्षा खडसे सुद्धा सहभागी झाल्या होत्या। जळगावमध्ये सुद्धा भाजपच्या विजय संकल्प रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। जळगावमधील भाजपच्या वसंत स्मृती कार्यालयातून ही रॅली काढण्यात आली। भाजपचे नगरसेवक, महिला अधिकारी, कार्यकर्ते यात सहभागी झाले होते। भारतीय जनता पार्टीच्या वतीनं वर्ध्यात बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। या रॅलीत मोठ्या संख्येनं कार्यकर्ते सहभागी झालेले होते। जोरदार घोषणाबाजी सुद्धा झाली आहे। बीडमध्ये सुद्धा भाजपच्या विजय संकल्प रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि या रॅलीत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, खासदार प्रीतम मुंडे आणि त्यांच्या मातोश्री प्रज्ञा मुंडे उपस्थित होत्या। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या वतीनं धुळे जिल्ह्यातील दोंडाई शहरात भव्य अशी विजय बाईक रॅली काढण्यात आली आणि यावेळी 150 किलोमीटर विजय बाईक महारॅलीचं राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावळ यांचं नेतृत्व लाभल्याचं दिसलं। बातमी पालघरची। पालघरमध्ये विनामूल्य भव्य अटल आरोग्य महाशिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। राज्याचे मुख्य देवेंद्र फडणवीस, राज्याचे मुख्यमंत्री आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत हे महाशिबिर पार पडले। डिझेलच्या वाढत्या खर्चामुळे तोट्यात चाललेल्या एसटी महामंडळाला ऊर्जितावस्था आणण्याकरता म्हणून राज्यातील लालपरी आता एलएनजीवर चालवण्याचा निर्णय घेण्यात आलाय आणि त्यामुळे महामंडळाला 1000 कोटी रुपयाचा फायदा होणार असल्याचं परिवहन मंत्री दिवाकर रावते म्हणतात। न्यूज 18 लोकमतच्या प्रयत्नानंतर अहमदनगरच्या बीजमाता राहीबाई पोपरे यांना कृषी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या आश्वासनानुसार भव्य बीज बँक बांधून दिली गेली आहे आणि या बीज बँकेचं लोकार्पण महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं आहे। परभणी महापालिकेच्या जागेत व्यापारी आणि पालिकेतील भाडेवाढी संदर्भात सुरू असलेल्या वादाचा आर्थिक फटका महापालिकेला बसतोय आणि त्यामुळे शहरातील अनेक विकास कामांना खीळ बसली आणि या सगळ्या वादाचा परिणाम विकास कामांवर होत असून हा वाद लवकरात लवकर मिटवावा अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। जामनेर तालुक्यातल्या नेरी इथं एका महिलेनं आपल्या पतीच्या डोक्यात फरशी घालून ठार मारलेले आहे। यानंतर गर्भवती पतीनं फिनाईल घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला। रविवारी पहाटे हा सगळा प्रकार घडलाय। या घटनेतील महिलेची प्रकृती चिंताजनक असून जिल्हा उपरुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत। गोंदिया भंडारा जिल्ह्यात अचानक अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे। अवकाळी पावसानं रब्बी पिकांचं मात्र अतोनात नुकसान झालंय। या पावसामुळे शासकीय आधारभूत धान खरेदी विक्री करता आणलेलं धान्य भिजल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान। वाशिम जिल्ह्यातील मोरगव्हाण, कराडा, बोराळा, विविध धरण तसंच पाणी संचय तलावांच्या भिंतीवर झाडं वाढल्यानं धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे। ज्यांच्याकडे देखभालीची जबाबदारी आहे ते दुर्लक्ष करताना दिसतात। लवकरात लवकर त्यांनी या ठिकाणी झाडं काढून टाकावी अशी मागणी आता जोर धरली आहे। अकोल्यातील बाळापूर इथं मन नदीच्या पात्रात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्यानं परिसरात खळबळ माजली। हा घातपात आहे की आत्महत्या याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे। शेगावमधल्या भाग्यश्री पॅलेस गेस्ट हाऊस मध्ये देहविक्री व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळताच एसडीओपी पथकानं धाड टाकलेली आहे आणि या धाडी देहविक्री करण्याकरता आणलेल्या 2 मुलींसह 4 जणांना ताब्यात घेण्यात आलंय।
बातमी सांगलीची आहे। सांगलीमध्ये राज्यस्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये राज्यातील 200 नेमबाजांनी आपल्या नेमबाजीचं प्रदर्शन केलंय। सांगलीच्या शांतिनिकेतन विद्यापीठामध्ये या नेमबाजी स्पर्धेचं आयोजन केलं होतं। मुंबईतील अत्यंत मानाची समजल्या जाणाऱ्या मुंबई श्री बॉडी बिल्डिंग आणि मेन्स फिजिक्स स्पर्धा खार इथं पार पडली आहे आणि या स्पर्धेत सलग तिसऱ्या वर्षी आमचा प्रतिनिधी रोहन कदम यांनी कांस्य पदक पटकावलं आहे। महाशिवरात्रीच्या निमित्तानं जळगावमधल्या मुक्ताई नगरमधील संत मुक्ताई समाधी मंदिर परिसरात 723 वर्ष मोठा उत्सव केला जातो। गेल्या अनेक वर्षांची परंपरा आहे। यंदा सुद्धा या यात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे। महाशिवरात्री निमित्तानं परळीमध्ये वैजनाथ इथं दर्शनाकरता भाविकांची अलोट गर्दी होती आहे। रात्री 12 वाजल्यापासून दर्शनाकरता हर हर महादेवचा जयघोष केला जातोय। भाविकांच्या मोठ्या रांगा आहेत। भीमाशंकरीचा मध्यरात्री महाशिवरात्रीची शासकीय महापूजा झाल्यानंतर भाविकांसाठी हे मंदिर खुलं करण्यात आलं। मंदिर परिसराला विद्युत रोषणाई करण्यात आली असून भाविकांच्या लांबच लांब रांगा आहेत। महाशिवरात्री निमित्तानं हिंगोलीतल्या औंढा नागनाथ मंदिरात सुंदर रोषणाई करण्यात आली आहे। 12 ज्योतिर्लिंगांपैकी औंढा नागनाथ हे 8वं ज्योतिर्लिंग आहे। वालुकामय असलेलं ज्योतिर्लिंग जमिनीखाली 3.5 फूट उंचीच्या गाभाऱ्यात आहे। भाविकांना नागनाथाच्या दर्शनासाठी 2.5 फुटाचा अत्यंत छोट्या जागेत जाऊन दर्शन घ्यावं लागतं। मुंबईतल्या चांदिवलीतल्या शिवमंदिरातील शिवलिंगावर वाराणसी इथून आणलेला पवित्र जलानं अभिषेक करण्यात आला। यावेळी साकीनाका इथं वाजत गाजत काढण्यात आलेल्या मिरवणुकीत मोठ्या संख्येनं शिवभक्त सहभागी झाले होते। अमरनाथच्या 960 वर्ष प्राचीन शिवमंदिरात महाशिवरात्री निमित्तानं भाविकांनी दर्शनाकरता अलोट गर्दी केली आहे। सुरक्षेचा उपाय म्हणून यंदा गाभाऱ्यात प्रवेशबंदी करण्यात आली असून 4 लाख भाविक दर्शनात येण्यासाठी अंदाज वर्तवला जातोय। अमरनाथच्या अतिप्राचीन शिवमंदिर परिसरात सुरू असलेल्या शिवमंदिर आर्ट फेस्टिवलच्या शेवटचा दिवस हा गाजवला तो म्हणजे सुप्रसिद्ध पार्श्वगायिका शाल्मली खोलगडे। आपल्या एकापेक्षा एक रॉक गाण्यांचं सादरीकरण करून तिनं अंबरनाथकरांची संध्याकाळ अगदी संस्मरणीय केली आहे। गाण्यांबरोबरच नृत्याच्या सादरीकरणामुळे तरुणाई बेफाम थिरकली। श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीनं आयोजित शिवमंदिर आर्ट फेस्टिवलची सांगता रविवारी झाली आहे। नेवासा तालुक्यातील श्री सिद्धेश्वर मंदिराच्या वतीनं गोदावरी प्रवरेच्या संगमावर महाशिवरात्री निमित्तानं गंगा आरती आणि दीपोत्सव करून शहीदांना श्रद्धांजली वाहण्यात आली। प्रवरा संगम परिसर दिव्यांच्या रोषणाईनं उजळून गेला होता। प्रकाश आंबेडकरांना 4 जागा देण्याची तयारी असून त्यांच्यासोबत चर्चा सुरू असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलंय। मतांचं विभाजन टाळण्याकरता प्रचाराचा मसुदा सुद्धा तयार केल्याचं चव्हाण म्हणतात। मेघाट व्याघ्र प्रकल्पात जितापूर इथल्या वनखंड भागात वाघिणीचा मृतदेह आढळलेला आहे। 10 वर्षांच्या या वाघिणीचा मृत्यू नैसर्गिक कारणामुळे झाला असावा असा अंदाज वनरक्षकांकडून व्यक्त करण्यात येतोय। पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्यात सोनाई परिवाराच्या वतीनं 71 जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा संपन्न झाला। यावेळी वधूवरांना शुभेच्छा देण्याकरता पुष्पगुच्छ भेटवस्तूंऐवजी चाऱ्याची सुकी किंवा ओली पिंडी आणावी असं एक आवाहन सुद्धा करण्यात आलं होतं। युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी खासदार श्रीकांत शिंदेंना गुगली टाकल्याचं डोंबिवलीमध्ये पाहायला मिळालं। डोंबिवलीच्या संत सावळाराम महाराज क्रीडा संकुलामध्ये क्रिकेट सराव खेळपट्टीचं उद्घाटन करण्यात आलं। खासदार श्रीकांत शिंदे यांनी मात्र चांगलीच फटकेबाजी केली आहे। त्यावर एकनाथ शिंदे यांची आठवण काढत शिंदे साहेबांना विचारा खेळणार का असा प्रश्न श्रीकांत यांनी विचारला। तेव्हा मग तुझं तिकीट कापलं जाईल असं म्हणत आदित्य ठाकरेंनी श्रीकांत शिंदेंना क्लीन बोल्ड केलंय। उल्हासनगरमध्ये कामगार विमा हॉस्पिटलच्या भूमिपूजनासाठी आदित्य ठाकरे उपस्थित होते आणि या रुग्णालयामध्ये उपचार घेण्याकरता मोठ्या प्रमाणावर कामगार भरती होतात। मात्र रुग्णालयाची इमारत अत्यंत धोकादायक झाली होती आणि त्यामुळे तिचा पुनर्विकास करण्यात येतोय।
दहशतवादाला पाठबळ देणाऱ्या राष्ट्राविरोधातील क्रिकेट लढती स्थगित करण्यात यावी याकरता म्हणून बीसीसीआयची मागणी आयसीसीआयनं फेटाळून लावलेली आहे आणि या प्रकरणांमध्ये भूमिका घेणं हे आयसीसीचं कार्य नसल्याचं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलं आहे। 2021च्या T20 आणि 2023च्या एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धांसाठी भारत सरकारनं करमाफी न दिल्यास जवळपास 150 कोटी रुपयांचा भूर्दंड बीसीसीआयला भरावा लागणार आहे। तसे निर्देश आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं म्हणजेच आयसीसीनं दिले आहेत।